विक्रम, आपल्या घरच्यांबद्दल असं वाईट बोलू नये. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो आणि तो आपण नाही बदलू शकत. हे बघ विक्रम, तुझ्या घरच्यांना त्यांची चूक लवकरच कळेल, त्यामुळे तू खरंच या गोष्टीची काळजी करू नकोस. आज नील भैया आणि रागिणी वहिनी तुमच्याबरोबर घरी नाही राहू शकत, पण निदान ते एकत्र तर आहेत ना. कालपर्यंत नील भैयांना तर जगावंसंही वाटत नव्हतं. आज रागिणी वहिनींबरोबर त्यांनी त्यांचं नवीन आयुष्य सुरू केलंय. इतके दिवस तुमच्याबरोबर घरात राहूनही नील भैया किती दुःखी होते हे तुला माहिती आहे ना. आज रागिणी वहिनींबरोबर ते किती सुखी आणि आनंदात आहेत. या गोष्टीचा तुला आनंदच व्हायला हवा. विक्रम, भाऊ असल्याचं तुझं कर्तव्य तू अगदी चोख बजावलंस. आता सगळं देवाच्या हाती. तुझ्याशी बोलल्यामुळे आज आम्हाला खूप हलकं वाटतं देवा. असं वाटतं की मनावरचं बरंचसं दडपण आज दूर झालं. माणूस म्हणून जगायला लागलास ना, म्हणून हा त्रास होतोय. पण कितीही त्रास झाला तरी ही वाट आता सोडायची नाही. आता याच वाटेवरनं आपल्याला पुढे जायचंय. रागिणी, सॉरी. आमच्यामुळे तुला पुन्हा एकदा त्या घरामध्ये अपमानित व्हावं लागलं. तू का सॉरी म्हणतोस? साईमानी किंवा भैया साहेबांनी केलेल्या विरोधापेक्षा आज तू माझ्या बरोबर आहेस, हेच माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. मग तू अशी उदास का बसलीस? मला तुझ्याबद्दल वाईट वाटतंय नील. आमच्याबद्दल? आमच्याबद्दल का वाईट वाटतंय? केवळ माझ्यामुळे आज तुला तुझी सगळी नाती तोडावी लागली. नाही रागिणी, सगळी नाती तुटलेली नाही आहेत. अजूनही अशी काही नाती आहेत ज्यांना आमच्याबद्दल आत्मीयता वाटते, आम्हाला भेटावं असं वाटतं. त्या प्रतिष्ठित नात्यांपेक्षा आम्हाला ती नाती जास्त महत्त्वाची वाटतात, जास्त जवळची वाटतात. आले. सरप्राईज? इथे कसे काय? तुम्हाला दोघांना भेटावं असं वाटलं म्हणून आलो. या ना. बस. नील भैया, तुम्ही आणि रागिणी वहिनी घरी आल्यानंतर साईमा आणि भैया साहेब तुमच्याशी ज्या प्रकारे वागले त्या सगळ्याला आम्हीच कुठेतरी जबाबदार आहोत. शक्य झालं तर त्यासाठी आम्हाला माफ करा. विक्रम, जे घडायचं होतं ते घडून गेले. हे बघ, तुझा उद्देश खूप चांगला होता. तू उगाच वाईट वाटून घेऊ नकोस. विक्रम भाऊजी, त्या घरात जे काही झालं ते आम्ही तिथेच सोडून आलो. या घरात आमच्याकडे पाहून तुम्हाला असं नाही वाटत की आम्ही दोघंही खूप खुश आहोत? विक्रम, काही गोष्टी आपल्या नशिबातच नसतात हे कळून चुकलंय आम्हाला, आणि त्याबद्दल वाईटही वाटत नाही. आता जे घडून गेलं त्याबद्दल विचार करण्यात आता काहीच अर्थ नाहीये, हे मी केव्हापासून विक्रमला सांगते. पण नील भैया हा ऐकतच नाहीये. मला वाटतं आपण त्याच गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा दुसऱ्या विषयावर बोलूया. मला सांगा, तुम्ही जेवून आलाय का? नाही वहिनी, खरं सांगायचं तर आमची भूकच मेली. भाऊजी, असं काही बोलायचं नाही. आमची जेवणं राहिली आहेत. मी पटकन आपल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक करते, तोपर्यंत तुम्ही गप्पा मारत बसा. वहिनी, मी पण येते. चल. आयुष्य किती विचित्र असतं ना वहिनी.
का ग असं का बोलतेस? तुमचं आणि नील भैयांचंच बघा ना. तुम्ही दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं, लग्न करण्यासाठी एकत्र आलात. परिस्थितीने कधीच तुम्हाला एकत्र येऊ दिलं नाही. आणि आता कधीच वेगळं न होण्यासाठी तुम्ही पुन्हा एकत्र आलात. याला काय म्हणायचं? तू याला काही म्हण देवयानी, पण आम्ही इतक्या वर्षांनी एकत्र आल्यामुळे मी मात्र स्वतःला नशीबवान समजते. थँक्स देवयानी. मला कशाला थँक्स? आम्ही पुन्हा एकत्र येऊ याची मी आशाच सोडली होती, पण आज केवळ ते तुझ्यामुळे शक्य झालंय, म्हणून थँक्स. वहिनी, आता साईमा आणि भैयासाहेबांनी आम्हाला त्यांच्या घरात घ्यायला नकार दिलेला असला तरी आम्ही आमच्या घरात एकत्र आहोत, याचाच आम्हाला जास्त आनंद होता. विक्रमनी सांगितलं मला सगळं. मला जे अपेक्षित होतं तेच घडलं तिथे. केवळ विक्रम भाऊजींच्या हट्टामुळे आम्ही तिथे गेलो होतो, पण तिथून परत आल्यापासून मला तुम्हा दोघांची खूप काळजी वाटतेय ग. इतक्या वर्षानंतरही साईमा आणि भैयासाहेबांनी आम्हाला माफ केलं नाही. ते तुमच्या लग्नाला परवानगी कधीच देणार नाहीत देवयानी. विक्रम आता माझ्या बरोबर आहे ना. आता मला कसलीच काळजी वाटत नाही. तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण मला एवढंच वाटतं की जसं नीलला त्याचं घर, त्याचे नातेवाईक सोडायला लागले, तसं विक्रम भाऊजींना वाटू नये. नसेल तर तुझ्या बरोबर असण्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आपण पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलण्यापेक्षा तू देवयानीबद्दल काय ठरवलंस ते आम्हाला सांग. ठरवायचं काय नील भैया? आम्ही देवयानीशीच लग्न करणार आहोत. तुझा हा निर्णय जर का पक्का असेल तर मग वाट कसली पाहतोस? साईमा आणि भैयासाहेब जर का या लग्नाला परवानगी देतील अशी तुझी अपेक्षा असेल तर तशी अपेक्षा करणं चुकीचं आहे विक्रम. नील भैया, साईमा आणि भैयासाहेबांनी आमच्या लग्नाला परवानगी द्यावी याची आम्ही वाट पाहत नाही, तर देवयानीच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला परवानगी द्यावी याची आम्ही वाट पाहतो. तसं जर का असेल तर मग आम्ही त्यांच्या घरच्यांना भेटतो, या लग्नाविषयी आम्ही त्यांच्याशी बोलतो. तुम्ही जाऊन काही उपयोग होणार नाही नील भैया, कारण देवयानीने आमच्याबद्दल तिच्या घरी अजून काहीच सांगितलं नाही. देवयानीने अजून घरी सांगितलेलं नाहीये? नाही. आणि कसं सांगणार ती? आतापर्यंत आम्ही तिच्याशी इतक्या वाईट पद्धतीने वागत आलोय, तरी सुद्धा आज तिने आमच्या प्रेमावर विश्वास दाखवला. पण नील भैया, हाच विश्वास तिचे घरचे आमच्यावर दाखवतील असं आम्हाला नाही वाटत. तिच्याशी प्रेमाचं नाटक केल्यानंतर जो मनस्ताप देवयानीला झाला तेवढाच मनस्ताप तिच्या घरच्यानेही झाला, आणि ते इतक्या लवकर विसरतील असं आम्हाला नाही वाटत. त्याची काळजी तू आता करू नकोस विक्रम. आम्ही स्वतः जाऊन तिच्या घरच्यांना भेटणार आणि या लग्नाचा प्रस्ताव मांडणार. विक्रम, आम्ही जेव्हा रागिणीशी लग्न करायचं ठरवलं ना
तेव्हा आमच्याबरोबर कोणीही नव्हतं. पण तुझ्या बाबतीत तसं होणार नाही. रागिणी, आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार होतो. त्यामुळे हे लग्न होणार आणि तेही धूमधडाक्यात होणार. वा, तुला सांगतो विक्रम, याच्या गरमागरम जेवणातच ना खरं सुख आहे. आणि त्यातही जर का कोणी हक्कानं वाढणार असेल ना तर विचारच ना. पण जेवण खरंच खूप छान झालं. हे जर का रोज असं चांगलं जेवायचं असेल ना तर लवकरात लवकर लग्न करणे हा एकमेव पर्याय तुझ्यासमोर आहे. काय देवयानी, बरोबर बोलतोय ना आम्ही? बस ना देवयानी. बहिणी तुम्ही? मी बसते ग. काय विक्रम, म्हणजे आम्हाला भेटण्याचं निमित्त करून तुम्ही असे किती दिवस एकमेकांना भेटत राहणार ना? खरंच विक्रम भाऊजी, तुम्ही दोघांनी आता लवकरात लवकर लग्नाचा निर्णय घ्या. माझ्या लग्नानंतर मला सासर मिळालं नसलं तरी देवयानी तुला हक्काचं घर आहे. उद्या साईमा आणि भैयासाहेबांनी तुमच्या लग्नाला विरोध केलाच तर या घरात आपण सगळे एकत्र राहू. रागिणी, अगं त्यांच्या लग्नाविषयी आपणच बोलत बसलो, ते काही बोलतच नाहीयेत. काय रे? नीलभाई आणि रागिणी वहिनींना भेटून खूप बरं वाटलं. देवाने एक गोष्ट विचारायची होती. उद्या नीलभैयांसारखी परिस्थिती आमच्यावर आली तर, आम्हालाही घर सोडावं लागलं तर, तरी तू आमच्या बरोबर असशील, आमच्याशी लग्न करशील आणि तुझ्या घरचे डीव्ही सर ते आपल्या लग्नाला मान्यता देतील. मी बोलीन दादूंशी. तू नको काळजी करू, सगळं ठीक होईल. मी निघू? विक्रम, सांभाळून जा. तुम्ही सगळे माझ्याकडे असं का पाहताय? मी खरं तेच सांगतेय. आई, तुला आठवतंय मी तुला सांगितलं होतं माझं विक्रमवर मनापासून प्रेम आहे, त्यामुळे ही लढाई मीच जिंकणार. आज मी सांगितलं होतं ना तसंच घडतंय. विक्रमने माझ्या प्रेमाचा स्वीकार केलाय. देव, एवढं सगळं घडल्यानंतरही तू? हो काका, एवढं सगळं घडल्यावरही. काका, दादूंनी प्रेस कॉन्फरन्समध्ये राजेश शिर्क्यांचा अपमान केला होता, पण त्याबद्दल विक्रमच्या मनात आता अजिबात राग नाहीये. त्याने स्वतःहून मला हे सगळं सांगितलंय. इनफॅक्ट त्याच्या वागण्याचा त्याला आता पश्चातापही होतोय. एवढंच नाही, त्यांनी माझी माफीही मागितली आहे. नाटक आहे सगळं, नाटक. यापूर्वी त्यांनी तुझी माफी मागायचं असंच नाटक केलं होतं. एवढ्यात विसरलीस? आणि एक गोष्ट मी तुला स्पष्ट सांगतो, आता विक्रम कसाही वागला तरी त्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. नाही दादू, तुम्हाला वाटतं तसं नाहीये. विक्रमचा एकूणच स्त्री जातीबद्दल राग होता आणि तो राग रागिणी वहिनींमुळे होता. म्हणजे रागिणी वहिनींमुळे नीलभैयांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं अशी त्याची समजूत होती. पण दादू, आता खरं काय आहे ते विक्रमलाही कळलंय. हे बघ देऊ, आता झालं ते झालं.
त्या राजे शिर्केंमुळे आपल्याला अजून त्रास व्हायला नकोय. बाबा म्हणतात ते बरोबर आहे. तेव्हा तू हा विषय इथेच संपव. अगं आई, कधीतरी मला समजून घे ना. देव्यानी, तुझं बोलणं समजून घ्यायला मी आहे ना. मी विक्रमादित्यला चांगलंच ओळखते. तो नक्कीच बदलला असणार. तुझे डोळेच सांगतायत. अभिलाषा, तू मध्ये बोलली नाहीस तर बरं होईल. अहो, ती बिचारी एवढं तुम्हाला सांगतेय आणि तुम्ही कोणी तिच्यावर विश्वासच ठेवत नाहीये. देऊ आतापर्यंत कधी खोटं बोललीये का? जाऊ दे देऊ, तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. अभिलाषा, हे बदेव, इथं हजर असलेल्या प्रत्येकाच्या मनात तू सुखी व्हावंस असंच आहे. तेव्हा तुझ्या लग्नाला जो कोणी विरोध करत असेल ना, त्या विरोधाच्या मागची भावना काय ते समजून घ्यायचा प्रयत्न कर. ती प्रत्येकाच्याच भावना समजून घेते हो, पण तिला कोणीच समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि तुम्ही सुख सुख जे म्हणता ते राजे शिर्केंपेक्षा दुसरं कुठे मिळणार आहे? देव, हे बघ, तू इंद्रनील आणि रागिणीला एकत्र यायला मदत केलीस हे रणवीर राजेंना समजलंय. तेव्हा साहजिकच तू त्यांची एक नंबरची शत्रू झालेली आहेस. आता त्यांनी तुला त्या घरात पाऊल टाकू देणंच अशक्य आहे. आणि तरीही तुझा विक्रमादित्यच्या बोलण्यावर विश्वास बसतोय याचंच मला आश्चर्य वाटतंय. या विषयावर बोलून एकमताने काही निर्णय होणार नसेल ना, तर आपण हे बोलणं इथंच थांबूया. पुढचं पुढं पाहता येईल. नाही गोदाका, तुम्हाला सगळ्यांना आता माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागेल. दादू, विक्रमचं खरंच माझ्यावर प्रेम आहे. दादू, या विषयावर मला काहीही बोलायचं नाही. दादू, तुला आणखीन काय बोलायचंय? हो दादू, तुम्ही काहीच बोलला नाहीत. माझा निर्णय तुम्हाला पटला नाहीये का? या विषयावर जास्त बोलायची माझी इच्छा नाही. पण दादू, दादू, मी सुखी व्हावं असं तुम्हीच म्हणाला होतात ना. आणि तुम्ही हेही म्हणाला होतात की माझं विक्रमवर प्रेम आहे. यापेक्षाही जर विक्रमचं माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही या लग्नाला परवानगी द्याल. मग दादू, आता का तुम्ही काही बोलत नाही आहात? दादू, विश्वास ठेवा माझ्यावर. विक्रम खरंच बदललाय. यापूर्वी तू असंच काहीतरी म्हणत होतीस. हो, पण माणूस एकदा फसेल, दोनदा फसेल, पण त्याच गोष्टींमध्ये तीनदा फसणार नाही ना. दादू, खरंच विक्रमला त्याच्या वागण्याचा आता पश्चात्ताप होतोय. त्याचं खरंच प्रेम आहे माझ्यावर. विक्रमादित्य आणि प्रेम? विक्रमादित्याचं मला काही सांगू नकोस. आणि त्याचं जरी तुझ्यावर प्रेम आहे असं तू म्हणालीस तरी माझा त्याच्यावर कधीही विश्वास बसणार नाही. आणि हे बघ, माझ्या शब्दांची मला आठवण करून देऊ नकोस. हां, मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. दादू, तुम्ही दोन्ही बाजूनी बोलताय. अजिबात नाही. क्षणभर मान्य केलं की विक्रमचं तुझ्यावर प्रेम आहे, हे मी माझ्या बाजूने मान्य केलं आहे. तरी त्याच्या घरच्यांचा विरोध पत्करून तो तुझ्याशी लग्न करेल. पण तरीही तू तुझ्या निर्णयावर ठाम असशील तर विक्रमला मला भेटू दे. आज तू त्याच्याबद्दल जे सांगतेस ना ते त्याच्याच तोंडून मला ऐकायचं. आणखीन एक देवयानी, त्याला तू मला भेटायला सांग. माझ्या काय अटी आहेत त्या जर त्याने पूर्ण केल्या तरच मी तुमच्या लग्नाचा विचार करीन. ठीक आहे दादू, मी विक्रमला सांगेन तुम्हाला भेटायला. आणि मला खात्री आहे माझ्याशी लग्न करण्यासाठी
तो तुमच्या सगळ्या अटी मान्य करेल. देऊ, या सगळ्यामध्ये तू सुखी व्हावंस एवढीच आमची इच्छा आहे.